रत्नागिरी नगर परिषद आणि नगर रचना विभागानं मे महिन्यात केलेल्या सर्व्हेमध्ये शहरात काही धोकादायक इमारतींची माहिती पुढे आली होती। त्यानंतर नगर रचनाकार विभागानं पावसामध्ये धोकादायक बनलेल्या शहरातील 71 इमलेधारकांना पावसाळ्यातील खबरदारी म्हणून नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापनाअंतर्गत नोटीस बजावली होती। त्यानुसार मालकांना अति धोकादायक इमारत असल्यास ती रिकामी करावी असं नोटीसीत म्हटलं होतं। तर ज्या इमारती धोकादायक आहेत परंतु त्यांची दुरुस्ती अनिवार्य आहे अशा इमारती दुरुस्त करण्यास सुद्धा सांगितलं होतं। रत्नागिरी शहरातील डॉक्टर बाना सावंत रोडवरील नवीन भाजी मार्केटची इमारत ही अति धोकादायक बनली आहे। स्ट्रक्चरल ऑडिटमध्ये हे स्पष्ट झालंय। ही रत्नागिरी शहरातील सर्वात अति धोकादायक अशी इमारत असल्याचं म्हटलंय। त्यामुळे इमारतीच्या आतील बाहेरील सर्व गाळेधारकांना नोटीस बजावून गाळे रिकामे करण्यास सांगण्यात आलं। सर्व गाळेधारकांनी आपापले गाळे खाली करून नगर परिषदेच्या ताब्यात देण्यासाठी सुद्धा ही नोटीस बजावण्यात आली। दरम्यान या जागेसाठी गाळेधारकांनी न्यायालयात धाव घेतली आहे। गाळेधारकांच्या कराराची मुदत संपली नसल्याने त्या नोटीसीविरुद्ध काही वर्षांपूर्वी न्यायालयात दाद मागण्यात आली आहे। न्यायालयात हे प्रकरण सध्या प्रलंबित असून अंतिम युक्तिवाद होणं शिल्लक आहे। मात्र पावसाळा सुरू झाल्यानंतर पुन्हा नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापनाअंतर्गत खबरदारी म्हणून गाळेधारकांना पुन्हा नोटीस बजावण्यात आली। अति धोकादायक बनलेली नवीन भाजी मार्केटची इमारत कधीही पडण्याची भीती आहे। इमारतीच्या स्लॅबचं स्टील खराब झाल्याने बांधकाम देखील निसटलंय। त्यामुळे मोठा अपघात होण्याचा धोका आहे। त्यामुळे त्या इमारतीतील गाळे रिकामे करून घ्यावेत। नोटीसीनुसार कारवाई न झाल्यास कोणतीही दुर्घटना घडल्यास होणाऱ्या जीवित आणि वित्तहानीस संबंधित गाळेधारक जबाबदार असतील असं या नोटीसीमध्ये नमूद करण्यात आलंय। याही नोटीसीला स्थगिती मिळावी यासाठी गाळेधारक न्यायालयात गेलेत। दरम्यान गाळेधारक या नोटीसीला प्रतिसाद देत नाहीत हे पाहून आणि तेथील धोका लक्षात घेऊन गुरुवारी नगर परिषद प्रशासनातील अधिकारी नंदकुमार पाटील यांच्यासह कर्मचारी पोलीस बंदोबस्तात कारवाईसाठी गेले होते। कारवाईसाठी नगर परिषद टीम दाखल होताच तेथील गाळेधारकांची चांगलीच धावपळ उडाली। त्यांनी कारवाईसाठी आलेल्या नगर परिषद यंत्रणेला विरोध दर्शवला, पण नगर परिषद प्रशासन कारवाईसाठी ठाम होतं। मात्र पूर्वकल्पना आम्हाला दिली नाही असं गाळेधारकांकडून सांगण्यात आलं आणि त्यांनी मोठा विरोध केला। त्यामुळे गाळेधारकांना मंगळवार 15 जुलैपर्यंत गाळे खाली करण्याचा अवधी देण्यात आला। या अवधीत गाळेधारक न हटल्यास या इमारतीतील कारवाई अटळ असल्याचं नगर परिषद प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे। यावेळी खूप मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता। प्रहार डिजिटलसाठी कॅमेरामन दुर्गेश पिलणकरसह अनघा निकम मगदूम, रत्नागिरी। तोडायला म्युनिसिपल नगरपालिका आलेली आहे ती आणि एका गाळ्याचे सर्व सामान त्यांनी बाहेर काढलेलं आहे। चालू धंद्याचं सामान बाहेर काढू शकतात का? हा त्यांना अधिकार आहे का सांगा? लाईट कनेक्शन तोडलं गेलं असं आहे। आम्हाला पूर्वकल्पना दिली नाही। नोटीस देतात आहे, नोटीस लावतात आहे, एवढंच करतात आहेत आणि डायरेक्ट नोटीस दिलं आम्ही कोर्टात त्यांना हे केलेलं आहे। कोर्टात केस चालू आहे आणि कोर्टात आम्ही स्टे घेतलेला आहे। चालूच आहे, ते हे हजरच झाले नाही। 13 तारखेला आम्हाला पाडायला येणार होते म्हणून सांगितल्याबरोबर आम्ही कोर्टात गेलो। 18 तारीख होती। नगरपालिकेचा वकील आणि अधिकारी यांचं कोणी हजर झाले नाही 18 तारखेला सुद्धा। नंतर 25 तारीख होती तेव्हाही नाही, 1 तारीख होती तेव्हाही नाही। उद्या आता 12 तारीख आहे कोर्टाची, तर हजर व्हावं त्याने। उद्याच आहे आणि अचानक कारवाई करायला कशा येतात? बिल्डिंग तोडायला अधिकार कसा?